चला तर मग आज आपण गणितातील BSc पदवीच्या दुनियेत एक फेरफटका मारूया. आपण हे समजून घेऊया की हा अभ्यासक्रम नक्की कसा आहे आणि तो आपल्याला भविष्यासाठी कसा तयार करतो. सुरुवात करूया या कार्यक्रमाच्या मूळ विचारधारेने. इथे गणिताकडे फक्त आकडेमोड म्हणून पाहिलं जात नाही, उलट ते एक असं शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आपलं जग समजून घ्यायला मदत करतं आणि त्याचबरोबर आपल्या विचारांना एक प्रकारची शिस्त लावतं. तर मग या पदवीची रचना म्हणजे याचं स्ट्रक्चर नक्की कसं आहे. असं समजा की ही एक मोठी इमारत आहे जी वेगवेगळ्या भागांनी मिळून बनलेली आहे. चला आपण एक एक करून हे भाग पाहूया. हे बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. साधारणपणे 50% क्रेडिट्स एक गणितासाठी आहेत, जो आपला मुख्य विषय आहे. पण गंमत खरी उरलेल्या 50%मध्ये आहे. हा भाग पूर्णपणे लवचिक आहे, म्हणजे आपल्या आवडीनुसार इतर कौशल्य शिकण्याची इथे संधी मिळते. आता पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मेजर किंवा कोर कोर्सेस. हा आपल्या पदवीचा म्हणा ना गाभा आहे. इथे शुद्ध आणि उपयोजित गणितावर लक्ष केंद्रित केलं जातं. हाच तो पाया आहे ज्यावर पुढचं सगळं शिक्षण उभं राहतं. आणि मग येतो ओपन इलेक्टिव्ह कोर्स किंवा OEC. हा या अभ्यासक्रमाचा एक खूपच मजेशीर भाग आहे, कारण इथे आपल्याला आपल्या मुख्य विषयाचा म्हणजे गणिताच्या बाहेर डोकावून बघण्याची एक जबरदस्त संधी मिळते. याचा सरळ अर्थ काय, तर गणिताला आपल्या इतर आवडीच्या विषयांशी जोडता येतं. समजा कोणाला बायोलॉजीमध्ये रस आहे किंवा कोणाला बिझनेसमध्ये, तर ते गणित आणि त्या विषयाची सांगड घालू शकतात. हीच खरी ताकद आहे. त्यानंतर येतात व्होकेशनल स्किल कोर्सेस म्हणजेच VSc. हे थेट आपल्या मुख्य विषयाशी जोडलेले असतात. म्हणजे थिअरी तर शिकलो, पण आता त्याचं प्रॅक्टिकल काय. तर हे कोर्सेस आपल्याला प्रत्यक्ष हाताने करता येणारी कौशल्य शिकवतात, जी नोकरीच्या ठिकाणी खूप उपयोगी पडतात. आणि शेवटी येतात स्किल एन्हान्समेंट कोर्सेस किंवा SEC. आता हे कोर्सेस मुख्य विषयाशी थेट संबंधित नसतात, पण ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, आजच्या काळात सगळ्यांनाच लागणारी कौशल्य, जसं की एखादं महत्त्वाचं सॉफ्टवेअर कसं वापरायचं. बरं, तर ही झाली अभ्यासक्रमाची रचना. चला, आता आपण या प्रवासाच्या मुख्य भागाकडे वळूया आणि पाहूया की पहिल्या वर्षात गणिताचा अभ्यास नक्की कसा असतो. पहिल्या सेमेस्टरमध्येच आपली भेट होते अल्जेब्रा म्हणजे बीजगणिताशी. पण थांबा, हे शाळेतलं बीजगणित नाहीये. हे त्यापेक्षा खूप पुढचं, जास्त खोल आणि खरं सांगायचं तर खूपच रंजक आहे. इथे आपण संख्या, सिद्धता आणि वेगवेगळ्या गणितीय संबंधांच्या अगदी मुळाशी जातो. हे विषय म्हणजे एका प्रकारे उच्च गणिताचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे पक्क झालं की पुढचा प्रवास सोपा होतो. पहिल्या सेमेस्टरमध्ये अल्जेब्रा आणि दुसऱ्या सेमेस्टरमध्ये येतो अजून एक मोठा आणि महत्त्वाचा विषय, कॅल्क्युलस. हा विषय आपल्याला बदल आणि अनंत ह्या संकल्पनांच्या जगात घेऊन जातो. यात आपण फंक्शन्स कसे वागतात, ते कसे बदलतात ह्याचा अभ्यास करतो. आणि हे ज्ञान पुढे जाऊन कुठल्याही गोष्टीचं गणितीय मॉडेल बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तर हे झाले कोर विषय. पण जसं आपण आधी पाहिलं, ही पदवी फक्त पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नाही. ती आपल्याला वास्तविक जगासाठी लागणारी कौशल्य कशी देते आणि आपल्या करिअरच्या ध्येयानुसार मार्ग कसा निवडू देते, ते आता पाहूया. तर मग प्रश्न पडतो की एक गणित शिकणारा विद्यार्थी फायनान्स किंवा बायोलॉजीसारख्या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात कसे काय जाऊ शकतो. याचं उत्तर दडलं आहे इलेक्टिव्ह कोर्सेसमध्ये. हे बघा, अगदी पहिल्या सेमेस्टरपासूनच आपल्याला एक ओपन इलेक्टिव्ह निवडायचा असतो. समजा कोणाला बिझनेसमध्ये जायचंय तर ते मॅथमॅटिक्स फॉर बिझनेस घेऊ शकतात. कोणाला विज्ञानात आवड असेल तर बायोमॅथमॅटिक्स आहे. आणि ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी वेगळा पर्याय आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच दिशा ठरवण्याची संधी. आणि हो, फक्त विषयच नाहीत तर प्रत्यक्ष कामाला येणारी कौशल्य. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे स्किल एन्हान्समेंट कोर्समधून शिकवला जाणारा एक्सेल. 2 सेमेस्टरमध्ये अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात होते. म्हणजे चार्ट बनवणे, सोपे फॉर्म्युले वापरणे आणि हळूहळू पॉवर क्वेरी, पॉवर पिव्हट सारख्या ॲडव्हान्स टूल्सपर्यंत पोहोचता येतं. याचा अर्थ पदवी पूर्ण झाल्यावर आपण डेटा हाताळण्यात आणि त्यातून माहिती काढण्यात पारंगत झालेलो असतो. तर मग कोर मॅथ्स, इलेक्टिव्हज, प्रॅक्टिकल स्किल्स ह्या सगळ्याचा मिळून काय परिणाम होतो.
ह्या प्रवासाच्या शेवटी आपण नक्की काय बनतो? चला ते पाहूया. हे बघा, हे 6 मुद्दे आपल्याला तो पूर्ण बदल दाखवतात. सुरुवातीला आपण फक्त ज्ञान मिळवतो, मग ते ज्ञान वापरून समस्या सोडवायला शिकतो, मग आपण वास्तविक परिस्थितीसाठी गणितीय मॉडेल्स बनवायला लागतो. त्यानंतर त्या मॉडेल्सचं विश्लेषण करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची दृष्टी येते. आणि शेवटी आपण एक असे व्यावसायिक बनतो जे ह्या सगळ्या गोष्टी इतरांना सहजपणे समजावून सांगू शकतात. हा एका विद्यार्थ्यापासून एक कुशल प्रॉब्लेम सॉल्व्हर बनण्याचा प्रवास आहे. त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, ही फक्त एक डिग्री नाहीये. हे एक प्रकारे विश्लेषणात्मक विचार करण्याचं म्हणजे अनालिटिकल थिंकिंगचं एक संपूर्ण टूल किट आहे. आणि हेच ह्या कार्यक्रमाचं अंतिम उद्दिष्ट आहे, पदवीधरांना सक्षम बनवणं, जेणेकरून ते कोणत्याही क्षेत्रातल्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील. तर मग विचार करा, हे टूलकिट हातात आल्यावर आपण कोणत्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी तयार असू?